गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहेत सर्वजण? आज आमच्या दोघांचं टेन्शन संपलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज. कसे तुम्ही सगळे? आज ब्रश केला का? ह्यांनी ब्रश पण केलेला नाहीये अजून. आज आवाज नाही निघायला लागले तुमचा. निघणारच इथून पुढे 2-3 दिवस तर निघलच आणि सगळ्या इच्छा बी पूर्ण करून घेणार. इच्छा काय ते वर जायची इच्छा आहे. क्या बोला तूने? त्याचं कारण तुम्हाला मी सांगते. तर काहीच तुम्ही बघू शकता, रिवाची आजी रिवाला खेळवायला आलेली आहे. दिवसभर रिवाचं नो टेन्शन. उठवती, रिवाला झोपवती, पण सगळं करते. फक्त दूध पिण्यासाठी रिवा माझ्याकडे येते. ह्यांचा तर विषयच संपला आता. काल रात्री उशीर झालता यांना यायला, पार 12 वाजले होत्या. त्याच्यामुळे आज सकाळी ब्लॉग चालू केलेला आहे. कसं खेळतंय बघा. सगळं नुसतं पाहिजे हातात. नवीन 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 सगळ्या गोष्टी पाहिजे. हातात घ्यायचं आणि तोंडात घालायचं. तर 4-5 दिवस झालं ती गाडीवरून पडली होती. त्याच्यामुळे तिचा हात जरा फ्रॅक्चर झालेला आहे. तर आराम करण्यासाठी आलेली आहे, पण पोरगी काय आराम करून देत नाही. नुसती घेऊन फिर म्हणते तिला. ए रामबा, आजीला व्हायचं किती काय? चल हिच्या काय लग्न केली आपलं. सगळीकडे सू करून बसली. नुसतं खेळ पाहिजे, नुसतं खेळ. एवढी खेळायला लागली तिची, एवढी झोप कमी झाली आहे ना. लय म्हणजे लय झोप खेळ. कसं नाच करते रिवा नाच करते काय? रिवा, ए रिवा. आजी कुठे? आजी रिवा, आजी कुठे? रिवा, रिवाला काय नाही, नुसतं खेळ पाहिजे. गाडीवर पडले होते. गाडीला काय झालंय? हिच्या पप्पाला गाडीचीच काळजी आहे. बळ त्यांना पाठवले. नाही फोन करू करू ह्यांनी देवानी लय वराडली, करती म्हणून पाठवले 2-4 दिवस. ती म्हणते आम्हाला मसरा राखायला रिवाला पाठवून द्या. रिवा जाती आता गावाला. जायचं रिवा? ती टेन्शन मध्ये आली. करायचं मोठी झाल्यावर नुसती मला हंबाकडे जायचंय, मला हे बघायचंय. ते ज्ञानू ईश्वरी कशा करतात, नुसतं तसंच चालू होणार. हे जाणार एखादं इकून कोणी कोंबडी एखादी. हे आपल्याला घरी निवा मम्मा म्हणायचं, पुण्याला निवा. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी माझे स्किन केअर करून घेते आणि हेअर रुटीन पण मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे अगारोचे व्हॅल्युमायझर हेअर ड्रायर. याला 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि हे एक 1 स्टेप स्टायलर आणि हॉट एअर ब्लो ब्रश आहे. त्याने आपण आपली केस स्टाईल पण करू शकतो व ड्राय पण करू शकतो. हे आहे 3 हीट आणि 2 स्पीड सेटिंग फॉर स्टायलिंग वर्सॅलिटी आहे. ते तुम्ही तुमच्या स्टाईलनुसार वापरू शकता. तसेच याच्यामध्ये लो टेम्परेचर हाय स्पीड, मीडियम टेम्परेचर हाय स्पीड, हाय टेम्परेचर हाय स्पीड असे बटन आहेत. आणि याच्या हँडलची ग्रिप सुद्धा खूप छान आहे. तसेच याच्या सोबत 367 पॉवर कॉर्ड आहे, ती आपण कशीही फिरवू शकतो. तर मी तुम्हाला माझ्या केसांची स्टाईल करून दाखवते. पहिल्यांदा मी केसांचे सेक्शन करून घेतले आणि पहिल्या सेक्शनला मी ड्राय करायला चालू केले. ड्राय करून घेऊन मी माझे केस स्टाईल करत आहे. आणि याची टिप ही अँटी स्लायडिंग टिप आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे केस स्टाईल करू शकता आणि तुमचा हात भाजणार पण नाही. मला तर हे प्रोडक्ट खरंच खूप आवडलेलं आहे.
तर तुम्ही बघू शकता माझे केस किती छान सेट झाले आहेत आणि किती सुंदर 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 दिसतात. तर सर्व याची कमाल आहे, फक्त आणि फक्त याची कमाल आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. आता तुम्हाला काय काम? आम्हाला मी सगळं काम करणार आहे, फक्त आराम द्यायचा. लिवाचं काम करायचे. लिवाचं काय 30 काय आहे का नाही नियोजन? आमच्याकडे कुठं काय आहे तेव्हा, आम्ही काय करू शकत नाही, आमच्याकडे रुपया नाहीये. होय. लाडके बहिणीचे ते 1500 रुपये. यायला आलेच नाही ह्या 1500 3000 रुपये होते ते. बघा कुठं या महिन्याच्या आलेच नाही तर कसं करायचं? आल्यावर जाऊ, नाही आल्यावर कसं करायचं? सरकार द्यायला गेलाय पैसे, काय करायचं? मेल टाका ना. मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. होय. महिना झालं पैसे फोन लावा, सरकारला फोन लावा. महिना झालं पैसे येणं, महिना. कोणाकोणाचे आले मित्रांनो ते मेसेज करा सगळ्यांनी, कोणाचे आले का नाही आले. मग काय, माझे जर बंद झाले असेल तर मग माझं आयुष्य खराब. तो आयुष्य तर नीट कारण होतं ग. त्याच्यावर महिना काढते मी, काहीतरी घ्यायचं तेवढं 100-200 रुपये तू साठवून. ह्या माणूस मला 1 रुपया देत नाही. मग मी खरं सांगते अगं तुला, कधी सुद्धा म्हणत नाहीत धरा बाबा एवढे पैसे ठेव, तुला लागत असते आणि कुठं जाता येता धर 200 रुपये, धर 400 रुपये, कधी तोंडात निघत नाही. आणि त्या 1,500 नुसता डोळा असतो. ते मम्मी सर आली, मम्मी तर कुठे देते? दिले आतापर्यंत, आताच नाही भेटत मला कोणाकडून. बघ एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. मग आणतोय की बघा की कशा लागतोय पैसे, कळलं का? कळलं का? असं माझ्या अकाउंटवर पैसे असतात विचारत पण नाही, डायरेक्ट मारून टाकायचे. आलं परत किती का बोलणार, गेलेलं गेले एकदा. दबक दबक बघ दबक. रे वा, मम्मीची केस वर जा. चल दिवा, चल चल दिवा, चल. हा हे धर. हा डुम्मा डुम्मा डुम्मा. कसं होत ते, कसं मग काय करायची का नाही तुला? हा? चाललंय? अरे 3 दिवस झालं पारुशी आहे तू. कदा 10 काय आहेच. अरे तुझं काय? झोप की. तिला पाण्यात टाकलं की रडायला येते. नुसतं खेळायला पाहिजे, झोपायला नको. तिला वाटतं आता आम्ही बाहेर काढलं. काय ढमकाला बाहेर बघायला भारी वाटते. हा, बाहेर गाड्या बघायच्या, कोण किती पाणी नेतय, किती नेतय का? होय ग. ए रंबा, ए ढमका, कोण आहे ग? कबूतर बघती. केलं काय चालू आहे? सँडविच बनवते. बघा तुम्ही आले सँडविच बनते, नाही तेव्हा नुसतं ब्रेड खायला घालते. खोटंच बोलायला येते नुसतं. खोटं मी आयुष्यात कधी बोललो नाही. फक्त ब्लॉग काढला नसेल बनवलं तेव्हा. ए तुला काय चटा बदल्या आणले का इथं? होय ग. ए ढमका, रिवा रिवड्या, नुसतं खाली बघायचं, वाढायचं तिला, भाजी वाढायची. भाजी नीट करायची. भाजी नीट नाही, भाजी खाऊन टाकेल पाला. द्या हातात द्या, खाते ती. खावा खाते, भाजी खाते. अरे वा 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 वा. चीज, बटर, मेयोनीज, आलू मटर, गोभी का पराठा. ह्याच्यातलं फक्त एवढं खातं. असलं खाऊन तब्येती वाढल्या. अरे सुधरा.
तुम्ही खात नाही का सुधारा? आम्ही वाढतच नाही. मग आम्ही वाढतोय. आम्हाला सकाळचं जेवण नाश्ता हेच भेटते. ते काम केलं की हेच काय. मॅडम का असं दिलं माझ्या हातात आणि इथं स्वयंपाक चालू आहे यांचा. कसं आहे मस्त आहे, मस्त असंच. डमकाराम कुठं बघतोय? करपलं. जिंदगी करपली ग, त्याचं काय करपलं घेऊन होय ग डमका? अरे वा काय आहे? रेवड्या तुला खायचं का लय चकल्या? खायचं का? मस्त मस्त सकाळ सकाळ पेटीस खायची. रेवाला खायची हो. जेपच टाकती, जेपच. ह्यांचं असं डिस्कशन चालू असं ना, अयो माझ्या संसाराला बार याड लागले. अहो तुमचं काय, माझं पेक्षा याड लागले. काय सांगा तुम्ही? डन उठले डन. कसं बघते? कोण आलंय ग? डमका? कौन है बे तू? कहाँ से आए रे भैया? बघून का आवडते काय तुला? जा काका सोबत फिरायला घेऊन जा. डमकाला नुसतं फिरायला जमते आता. ससा दिसतोय कसा. तर मित्रांनो मला आज काम होतं दुकानात, त्यामुळे म्हणलं यार फिरून या. भाऊला म्हणलं फिरून आण सगळ्यांकडनं. तिचे पप्पा म्हणते लय आई चालली तुमची, हा लवकर गावाला या म्हणते. फोन आलता का? काय म्हणते? एक दिवस झाल्यावर लगेच हा परपंच आहे का नाही काय? परपंच आहे का नाही? हा त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पण टाटा. अयो जाग झालं की रिवा. टाटा बाय बाय टाटा. नातीची खरेदी करायची. कशाची खरेदी करायची. काय आहे उद्या? अन्नप्राशन. ओ माय गॉड. अन्नप्राशन करायची तुला, खायची आता तुला.